नमस्कार शेतकरी बांधवांनो, किसान कट्टा या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपलं स्वागत करत आहे। आज मार्केटमध्ये कांद्यांची आवक थोडीफार कमी झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर वांग्यांचे दर हे आपल्याला थोडीफार सुधारताना पाहायला मिळतात। तर इतरही काही शेतमालाचे दर आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात। तर काही ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी पाहायला मिळते, त्यामुळे क्वालिटी जी आहे ती आपल्याला कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला चढ उतार कायम पाहायला मिळतो। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। झेंड्याची आवक मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये थोडासा बदल आज पाहायला मिळते। तर चांगल्या मालासाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला लाल तसेच पिवळ्या झेंडूचे दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलकी माल जे 50 ते 60 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे आहे 150, तर हलक्या मालासाठी 60 रुपयापासून 80 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 120, तर हलक्या मालासाठी 80 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। पिंगळीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 50, तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। कामिनीची आवक देखील आपल्याला भरपूर असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। डच गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर कलर तसेच लाल गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील हलके माल पाहायला मिळतात। सीताफळाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता, लहान साईज मध्ये सीताफळाचे दर जे होते साधारणतः 30 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जम्बो साईज मध्ये सीताफळाचे दर जे आहे 150 ते 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला होते। शेतकऱ्यांची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दर हे थोडेफार कमी झालेले पाहायला मिळतात। चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील शेतकऱ्यांचे दर पाहायला मिळतात। पपईची आवक मार्केटमध्ये कमी असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पपईसाठी पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला मिळते। खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर खरबूजसाठी पाहायला मिळते। हलके माल जे 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। सनखरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो, चांगल्या क्वालिटीमध्ये सनखरबूजसाठी साधारणतः दर जे 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 10 ते 15 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पाहायला मिळते। ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 100 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी लहान साईज मध्ये 40 ते 50 रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळते। डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे साधारणतः 200 ते 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईज मध्ये डाळिंबसाठी दर पाहायला मिळते। पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक कार्बन तसेच व्हीएनआर पेरूचे दर जे 65 ते 75 रुपयाच्या दरम्यान उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला हलके माल देखील विक्री होताना पाहायला मिळतात। आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते। कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कलिंगडची आवक झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 12 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडसाठी दर पाहायला मिळते। मार्केटमध्ये लिंबांची आवक भरपूर असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही आपल्याला बऱ्याच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांसाठी दर पाहायला मिळते। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळतात। एका दुसऱ्या वक्तासाठी 18 ते 20 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळते। परंतु सरासरीमध्ये जर दर पाहिले तर साधारणतः 12 ते 16 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात टोमॅटोची विक्री होताना पाहायला मिळते। हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत
दर पाहायला होते. एका दुसऱ्या वखरासाठी 8 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होतात. हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होतं. वाटाण्याची क्वालिटीनुसार दर जे ते चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 120 रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पाहायला होते. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 90 तर हलक्या मालासाठी साधारणतः 60 रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पाहायला होतं. वाजगावड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 65 तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील दर पाहायला होते. तर क्वालिटीनुसार कारल्याचे दर जे आहेत साधारणतः 40 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला होते. भुईमुग शेंगाची आवक मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला चांगले एक नंबर क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत हलके माल जे आहे 50 रुपयापासून देखील दर पाहायला होते. शिमला मिरचीची आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दर ही थोडेफार स्थिर असलेले पाहायला होतात. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून चांगल्या मालासाठी 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर शिमला मिरचीसाठी पाहायला होतात. पांढऱ्या काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 14 ते 16 रुपयापर्यंत दर पाहायला होतं. त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी देखील आपल्याला दर जे आहे 18 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला होतात. तर हिरव्या काकडीचे दर जे आहे टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला होतात. तर मार्केटमध्ये आवक काकडीसाठी कमी असलेली पाहायला होते. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 100 तर हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला होते. उमरेगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलक्या मालासाठी साधारणतः दर जे आहे 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला होते. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे आहे 45 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलके माल जे आहे 20 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला होते. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते. कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक झालेली पाहायला होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी झालेली पाहायला होतात. चांगल्या मालासाठी साधारणतः 12 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला होते. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला होते. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आल्याची आवक पाहायला होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 100 ते 120 रुपयापर्यंत चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होते. तर हलके माल जे 60 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. तर कवळ्या आल्याची देखील आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात असलेली पाहायला होते. कवळे आले जे होते 50 ते 60 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला होते. कोथिंबीरची आवक मार्केटमध्ये कमी असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या गावरान कोथिंबीरसाठी 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलके विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे 20 ते 30 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला होते. मेथीची देखील आवक कमी असलेली पाहायला होते. चांगल्या मालासाठी 25 ते 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते. हिरवी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे 35 ते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलकी माल जे आहे 25 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. आज मार्केटमध्ये कांद्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः 50 ते 60 गाड्यांची आवक कांद्यासाठी झालेली पाहायला होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडीफार स्थिर असलेली पाहायला होतात. चांगल्या क्वालिटीमध्ये 22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर सरासरीमध्ये जर पाहिलं तर 18 ते 22 रुपयाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पाहायला होते. लहान साईजमध्ये चिंगळी कांदे असतील तर 15 ते 16 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होते. बदल्या मालासाठी देखील आपल्याला 10 रुपयापासून कांद्यांचे दर पाहायला होतात.